नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, केंद्रीय कृषी मंत्र्याचे निर्देश। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। तर देशात डाळीच्या उत्पादनात 100% आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री मान्य श्री शिवराजसिंह चौहानजी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्याच्या कृषी मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद दूरदृष्टी प्रणालीद्वारे संपन्न झाली। आता या परिषदेत महाराष्ट्राची बाजू मांडताना महाराष्ट्र राज्य हे कडधान्य उत्पादनात देशात आघाडीवर असल्याचं नमूद केलं। त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या धोरणानुसार या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी कृषी विद्यापीठे, संशोधन, प्रगत शेती आणि सुधारित वाहनांचा वापर, पाणी व खत वापराचे सुयोग्य नियोजन आदी माध्यमातून नियोजन केले जाईल, असं या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली आहे। तर त्यांनी पुढे या ठिकाणी म्हटलं की, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे की तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं की यावेळी कडधान्याचा उत्पादन खर्च आणि MSP यांच्या दरातील तफावत कमी करण्यासाठी आणि डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने DBTद्वारे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब